नागपूरच्या संदर्भात दोन प्रश्न आहेत की आजपर्यंत तुमच्या हेल्थ डिपार्टमेंट आणि डिरेक्टरने सांगितलं आपल्याला काहीच परिस्थिती नाही. आज सडनली आलं तेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा असं सांगितलं की त्यांना ऑलरेडी 3 तारखेपासून हा आजार होता, ते हॉस्पिटलमध्ये गेले नाही, घरीच त्यांनी ट्रीटमेंट केली म्हणून हे झालं. यू मे करेक्ट द फॅक्ट्स, त्यांनी जे सांगितलं तर आम्हाला तेच पाहिजे होतं. बेसिकली अशा पद्धतीने जर होत असेल तर राज्यामध्ये काल जसं डायरेक्टर म्हणाले तसं यू आर गोइंग टू स्टेप अप द सर्वेलन्स, तर तो सर्वेलन्स चालू केला का आणि आतापर्यंत राज्यातल्या डिस्ट्रिक्ट मध्ये काय काय परिस्थिती आहे त्याचं आम्हाला मिळालं तर माननीय मंत्री महोदय परवानगीने निपुण विनायक ते जे प्रश्न उपस्थित झाले आहे याच्याबद्दल थोडासा खुलासा भारत सरकारच्या पातळीवर राज्य शासनाच्या पातळीवर काय केला जातोय ज्यांनी ते आपला प्रश्न क्लॅरिफाय होईल. पहिला मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की श्वसन संसर्गाची वाढ झाली चीनमध्ये, इथून हे सगळं प्रकरण सुरू झालं आहे. याच्यावरती JMG असते, जॉईंट मॉनिटरिंग ग्रुप केंद्र शासनामध्ये, त्यांनी बैठकीमध्ये ज्याच्यामध्ये सगळे तज्ञ असतात, ICMR, एम्स दिल्ली, त्या सगळ्या तज्ञांनी याचं विश्लेषण करून सांगितलं की ही जी वाढ आहे ही अनैसर्गिक नाही. म्हणजे एव्हरी इयर हिवाळ्यामध्ये ही जी वाढ होतो आपल्याला रेस्पिरेटरी इलनेसेसची ती तशीच आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. दुसरा, जरी हे केसेस झाले ते कशामुळे झालेले असावे, ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचं नाव तर आता येतोय, पण हे सगळे प्रकरण त्याच्यामुळे आहे असं नाही. इन्फ्लुएन्झाचा व्हायरस आहे, रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस नावाचा विषाणू आहे, असे वेगवेगळे विषाणू हिवाळ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे सिम्पटम्स करतात, ते सगळे याला कारणीभूत आहेत. आणि हे सगळे जे व्हायरसेस विषाणू आहे हे काही आजचे नाही, पूर्ण जगामध्ये भारतासह अनेकानेक वर्षापासून ते आपल्याकडे आहेत. आता आपण या व्हायरस कडे जाऊया. HMPV हा व्हायरस सगळ्यांनाच ज्ञात आहे. मी परत रिपीट करायला इच्छितो, 2001 पासूनचा तो व्हायरस आहे. 20 वर्षापेक्षा जास्त तो सर्क्युलेशन मध्ये आहे. म्हणजे कुठलाही असं नवीन व्हायरस आला म्हणून भीती असावी असं कुठलाही झालेला नाही आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, HMPV मुळे जे आजार होतो तो सौम्य पद्धतीचा होतो, हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. म्हणजे याच्यामुळे आपल्याला गंभीर आजार होत नाही. ओनली ते नॅचरलच आहे. जर कोणी इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड असेल किंवा बाळ असेल, वृद्ध असेल, त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे. अदरवाईज हा आजार सौम्य असते, त्याच्यामध्ये फक्त सर्दी खोकला, आता इथे पण जसं आपण काही लोकांना खोकला वगैरे असते, इट इज नॅचरल फ्लू लाईक सिम्पटम्स जो याच्यामुळे होतात. हा आजार हवेतील संसर्गातून पसरतो. सेम ड्रॉपलेट इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, क्लोज पर्सनल टच, कोणाचा रुमाल हात लावलेला आपण परत हात लावला, अशा पद्धतीने तो पसरतो. 3 ते 6 दिवस याचा इन्क्युबेशन पिरियड असते. म्हणजे मला जर तो इन्फेक्शन झाला तर 3 ते 6 दिवसानंतर मला थोडा खोकला आणि हे सुरू होईल. हिवाळ्यापासून म्हणजे आता नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत याची जास्त म्हणजे लाईक ऑल सच सीजनल फ्लूज जास्त इन्फेक्शनचा रेट असते. माननीय मंत्री महोदयांनी जसं आपल्याला सांगितलं, रेग्युलरली व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज आहेत भारतामध्ये, 12 आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये NIV त्याच्यातली एक आहे. या सगळ्या लॅबोरेटरीज मध्ये कुठले श्वसनचे आजार झाले तर नियमित त्याची चेकिंग होते की ते कुठले, दे चेक अगेन्स्ट ऑल व्हायरसेस की हा इन्फ्लुएन्झा होता का, अमुक होता का तमुक. तर त्यामध्ये मागील 1 वर्षामध्ये 8